तुमच्या बरोबर आमचा पण मग रिजेक्ट होऊन जाईल नाही मेडिकल. तर काय आई, माझं नाही काढताय नाही आई. नाही काढता येणार आता ग मला तर खरं ना आई तुमचं टेन्शन आलंय. कसं होईन हो तुमचं? म्हणजे उद्या तुम्हाला काही झालं समजा आणि जर तुम्हाला या हॉस्पिटलमधनं त्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं तर बया किती ग खर्च वाढन आपला. आणि समजा डॉक्टर म्हणले अचानक का तुमच्या म्हातारीला 10 लाख रुपये खर्च येणार आहे ट्रीटमेंटचा, तर कुठून द्यायचे ग पैसे? पण ताई हा तुम्ही ना खूप पुढचा विचार करताय. कसा ग कसा? मला तर आधीच टेन्शन आलंय. आई आजारी पडल्या तर आईंना आपल्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. पण मग आपण कसं नेणार आईंना हॉस्पिटलमध्ये? ॲम्ब्युलन्स बोलवावी लागेल. ॲम्ब्युलन्स म्हणजे स्ट्रेचर बोलवावं लागेल. पण मग स्ट्रेचर मध्ये आईंना ठेवणार कोण? बरं ठेवलं ते स्ट्रेचर उचलणार कोण बाई? बरं स्ट्रेचर उचललं तर हॉस्पिटल पर्यंत वजन पेलवलं पाहिजे ना. आणि हॉस्पिटलच्या दारातून स्ट्रेचर जाईल, पण स्ट्रेचरवरच्या आई कशा जातील? स्ट्रेचर असं करावं लागेल, आई खाली पडतील आणि मग नाटक करते मी यायला का आता मी पर मरणापर्यंत जाऊन आलात काय माझ्या आई एवढ्यात नाही खपणार मी. माहितीये ते आम्हाला, पण आई आम्ही ना प्रॅक्टिस करून ठेवतो. उद्या ना तुम्ही असं स्ट्रेचरवर झोपले असाल ना आणि माझं काही चुकलं ना तरी उठून विचाराल, काय ग काय ग माझ्या मरणावर रडतेस होय, ते पण चुकीची सुसर कुठली? मग मला सुसर करावी लागल आई. काय लय सासू जमायला लागली वय तुला टिटवे. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे दीप उजळवत निराशेचा अंधार घालवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, कामापुरता मामा ही म्हण आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. चला बघूया आज एका घरातले लोक नेमका कोणाला मामा बनवता येते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलवूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांना. हो हो काय नाही हॅलो हो नाही चालेल ना हो हो एक हो दे हा हॅलो हा एक ना थांबा मीच हॅलो हो हॅलो हॅलो थांब हॅलो काय ना फोन द्या ना हो हा बोला हा हॅलो हा महेश सर बोला बोला हो हो मुलगी पास झाली हो हो म्हणजे सर 98.52% मिळाले. वाव येस येस थँक्यू हो 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 नाही सर ते छकुल्याचा गुच्छा मिळाला, आपला फुलांचा गुच्छा मिळाला सर. हो हो येस येस ओके सर ओके. अरे देवा अरे बापरे हॅलो हा सकुल वहिनी बाबा सोनाली कुलकर्णी वहिनी हो 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 आमची शिवा पास झाली हो हो एक सेकंड देतो एक सेकंड ए बाळा फोन घे चौगुले काकांचा फोन आहे. मारगोळी चोकुल वहिनी चोकुल वहिनी सोनाली कुलकर्णी वहिनी हॅलो हा ठेवा थँक्यू सो मच. 98.52 आम्हाला तरी कुठे वाटलं होतं एवढे मिळतील. नाही अभ्यासच नाही करायची, पण मुळात हुशार आहे ना. मिळाले देते की एवढं काय. एक मिनिट शिवा बोल. हा काय काका बाबा घ्या. हा घ्या याच्यात कोण नाही हॅलो नाही ओ सोनाली वहिनी हो अहो वहिनी ते बरेच दिवस झाले मोदक पाठवले नाही. नाही उत्तम नाही पाठवा ना पुढच्या पाठवा सगळ्यांना पाठवा मोदक. येस ओके वहिनी ओके. 4 वाजता ऐकू नाही येत, मोदक घातले कानात. चला अगे आपले सेक्रेटरी आलेत कदम काका. ते कशाला आलेत आता? अगं अशी काय करतेस, आपण नवीन गाडी घेतली, आपल्याकडे पार्किंग नाहीये, आपण फ्री पार्किंग साठी अर्ज नाही केलाय, त्यांची सही हवी आपल्याला. पण देसाईंचं आणि त्यांचं चांगलं आहे, देसाई टपलेत त्याच्यावर. अगं म्हणून तर बोलवलंय त्यांना, म्हटलं जेवायला या, जेवता सही घेऊ. 1 मिनिट, पण एका सहीसाठी जेवण द्यायचं एका माणसाला? येताय कोण बोलवलंय फक्त थांबता. पण खाल्लं तर ते नाही पप्पा करते आपलं. अरे कदम काका या
अगं आपलं सेक्रेटरी आले कदम काका. अय्या, कदम काका तुम्ही, नमस्कार नमस्कार. अरे असू द्या काका तुम्ही बसा, मी पाणी घेऊन आले. वेळे इकडे इकडे कुठे चाललीस? पाणी अगं हे घे पेढे. अरे, असू दे Thank you. वा 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 तुमच्या मुलीला 56% नुंटू 6 मार्क मिळाले. काका 98.52. वा 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 नाही तेच ते मला ना खरंच जाम भारी वाटलं. म्हणजे तुमच्या मुलीला घवघवीत यश मिळालं म्हणून तुम्ही आज मला घरी जेवायला बोलवलं. येस खूपच आनंद झाला हो. जाम भारी वाटलं मला. पण आता हा कसा घरगुती आनंद आहे ना. तुमच्या आनंदात माझी कशाला लुडबुड नाही का? असं काय करता काका, तुम्ही आमच्या घरचेच आहात ना. नाही तर काय. काका माझी लेख की तुमची लेख काका. आमची लेख ती तुमची लेख, आमची गाडी ती तुमची गाडी. आई गो, काय झालं? काय ग गाडी म्हटलं तर एकदम आठवलं मला. हो, त्या फ्री पार्किंग साठी तुम्ही ऍप्लिकेशन केलं होतं ना, त्याची सही फक्त राहिली, ते एकदम आठवलं. हो नाही मी उद्या ऑफिस मध्ये जाऊन काकांची सही घेणार आहे. तेव्हा कशाला आता काका एवढे घरी आले तर एक सही घ्यायला कितीसा वेळ लागतोय? बरी आहेस ना तू? काका सही करायला आले तिथे असं उद्या ऑफिस मध्ये. आणि काका असंही फक्त रविवारचीच ऑफिस मध्ये सही करतात, बाकी नाही करत काका. नाही, बरोबर ना? अरे असं काही नाही मी सही करू शकतो आता. हा, मग हे घ्या. सगळे तयारच आहे एकदम. नाही हरकत नाही. म्हणजे सही करायला काहीच नाही, सही करू शकतो मी. पण अडचण एकच आहे की स्टॅम्प जो आहे ना सोसायटीचा तो घरीच राहिलाय. शिवा पटकन त्यांच्या घरी जाऊन स्टॅम्प घेऊन. हॅलो हॅलो लगेच. लगेच शिक्का घेऊन द्या. घे. पण काका हा. खूप बरं वाटलं. म्हणजे फक्त सही करायला तुम्ही धावत पडत आमच्या घरी आलात, खूप बरं वाटलं काका. नाही जेवायला आलोय मी. अरे हा जेवायला आलेत काका. माझ्या डोक्यात ए ईशा काय बसली काका जेवायला आलेत, पटकन आमरसपुरी करायचं. आज आमरसपुरीचा बेत करूया. हा आयडिया आहे, जा पटकन आंबे घेऊन या. आलो मी आंबे घेऊन आलो. म्हणजे आता आंबे आणायला जाणार आहे तुम्ही? हो कुठे? देवगडला. नाही हो देवगडला नाही, आता नाक्यावर. इथेच नाक्यावर ना हो काका. कोपऱ्यावर. ईशा मी नाक्यावर आंबे घेऊन येतो, तोपर्यंत तू पुऱ्या तळायला घे. हा चालेल, जा चालेल. लगेच काका आलो लगेच. ऐका ना कसं वाटतंय? तुम्ही आंबे आणायला नाक्यावर चाललाय, तुम्ही किचन मध्ये, मी इथे एकटाच बसलाय, ती खाली गेली. त्याच्यापेक्षा मी जातो, मी नंतर येतो. म्हणजे नंतर आपण जेवणाचं. नाही स्टॅम्प राहिलाय अजून, तुम्ही नाही स्टॅम्पचं काय? स्टॅम्प उद्या पण घेता येईल. तू बरी आहेस ना ईशा? काका जेवायला आलेत घरी. अरे जेव्हा तुम्ही बोलवलं म्हणून आलो. जेवायला अहो, म्हणजे ते काका जेवायला आलं तरी काय आमरसपुरी व्हेज करणार काका? मला वाटतं नॉनव्हेज चालेल. हा चालेल ना चालेल. बेस्ट. मग काय बिर्याणी मागू? बिर्याणी. हो चालेल. अरे हे बेस्ट झालं. कुठली खाणार बिर्याणी? चिकन की मटन? चिकन पण चालेल, पण बिर्याणी म्हटलं तर मटन. आईची स्पेशालिटी आहे मटन बिर्याणी. काय कमाल बनवते माहितीये काका. काय मटन मॅरिनेट करते, असं दही, लिंबू, मसाले, गरम मसाले, असं एकदम गरम गरम तेल टाकते, असं मस्त तर्री त्याच्यावर. आणि तो असं बासमती राईस काका, त्याचा सुगंध, काजू आणि असं मस्त तळलेला कांदा. त्याच्यावर काजू, कोथिंबीर. बापरे. वा वा. अरे बस झालं बिर्याणी आणा पटकन. म्हणजे तोंडाला पाणी सुटलेलं आहे. स्टॅम्प मिळाला बाबा. घेतली बिर्याणी काय आहे अरे ए चला झोपूया आता. किती वेळ जायचं का? हॅलो खांडेकर. अरे कदम काय? काय जेवायला मला. काय जेवायचं काय? अरे जेवायला बोलवलं मसाला तुम्ही मला इकडं. अरे आहे लक्षात आहे का? असं हा जेवायचं ना. ही ना काय करशील ईशा?
जेवायचं काकांना कळत नाही. एक काम कर, बिर्याणीचं चाललं होतं ना आपण, बिर्याणी आपण बिर्याणी. मटन बिर्याणी बनवायची. मग जा ना पटकन मटण घेऊन या. येस, हा मी मटन आणतो. अरे कधी तुम्ही मटण आणणार, कधी ती शिजणार, कधी बिर्याणी होणार? अहो काका, मग मटन काय आता घरात कशाला ठेवू? काय बोकड नाही, तो गॅलरी बांधला तो टॉमिक कुत्रा आहे आमचा. बोकड वाटलं तुम्हाला? मी लगेच मटन आणतो. नाही पण ते बरोबर बोलतायत. तुम्हाला माहित नाही हो, मटण शिजायला जास्त वेळ लागतो. मग किती 5-6 तास जातील काय? आपण एक काम करूया का, म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर आपण चिकन बिर्याणी करूया का मग? चालेल, मला चिकन पण चालेल ना, मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चिकन बिर्याणी चालेल. चालेल, चालेल. चिकन चालेल. पण चिकन आहे काय घरात? आहे ना, टॉमी खातो ते चिकन आहे. अरे टॉमीचं चिकन मी खाऊ काय? तुम्हाला कळत कसं नाही यार? काय करूया दोघींचं ना, मला काका खरंच कंटाळा आलाय. काका मी एक काम करतो, मी नाक्यावर जाऊन पटकन चिकन घेऊन येतो. तुम्ही 2 मिनिटं बसा, लगेच येऊ, लगेच येऊ. बाबा मी काय म्हणते, मग जाताय तर मला साक्षीकडे सोडता, माझे फ्रेंड्स वाट बघ. चल ना बाळा, सोड. एक मिनिट, मला पासबुक ते प्रिंट करून घ्यायचंय. मला पण स्टेशनला सोडा मग. Yes, yes. काका आलो, आम्ही लगेच आलो तिकडे. अरे वाचून तुम्ही सगळे जण, तुम्ही इथे एकटे पण काय करू? जेवायला आलो ना तुम्ही, इकडे जेवायला आलो ना. बरोबर, आपण तुम्हाला कळत कसं ना वाचून? तुम्ही एक तास तुम्ही मला कन्व्हिन्स केलं वाचून, इकडे ये जेवायला, इकडे ये जेवायला, म्हणून मी आलो ना जेवायला इकडे वाचऱ्यांनो. सॉरी, एवढे चिडू नका. काय- पण काय? यांना पण- तुम्ही जेवण देणार म्हणून माझ्या बायकोने पण जेवण केलेलं नाही. माझी बायको पण तिच्या बहिणीकडे गेले. बरं मी तिकडे जाईन जेवायला हो, पण त्या खरेदीला गेले, आता मी कुठं जाऊ जेवायला? बरं मी इथं यायच्या आधी अर्धा तास गोळी खाल्ली, आता सुरू झालंय माझं. सुचत नाही मला काय, मला जेवायला पाहिजे बाई. अय्या हो, तुम्हाला शुगर आहे ना? हो हो, काकांची शुगर डाऊन होते. तुला ना कळत नाही ईशा, काकाने एवढा गोळा खाल्ला तुला. गोळी खाली मी गोळी. ऐका ना, मी काय म्हणते, मग चिकन नको, चिकन घेऊन यायला परत वेळ जाईल. त्यांनी गोळी घेतली आहे ना, मग आपण एक काम, चालणार असेल तर आपण अंडा बिर्याणी करूया का? अरे खांडा बिर्याणी पण चालू, पण काम कर शिवा, पटकन फिन्स्टामार्टवर अंडी मागव. लगेच मागवते हा मी. इन्स्टाग्रामवर लगेच अंडी मागवते. अंडी तुम्ही मागव. आता मागवणार, कधी येणार यार ते अंडी? तुम्ही घरात नाही तुमच्या अंडी? उन्हाळा आहे ना, अंडी खराब होतात म्हणून मी ठेवत नाही आणून. नको त्या गोष्टीची कशाला तुम्ही एवढी काळजी घेता? खराब होतात म्हणून. थोडा वेळ लागेल, थोडा अंडी. ऐका ना, नका. नको मग बरोबर, नको मागवूस अंडी बिंडी, वेळ लागेल ना. आपण साधच करूया मग. व्हेज बिर्याणी चालेल. बिर्याणी व्हेज करूया. तर व्हेज बाबा, व्हेज अरे बिर्याणी. असं काय करताय तुम्ही? व्हेज बिर्याणी बनवायची म्हणजे पनीर, भाज्या सगळं मागवावं लागणार, त्याला पण वेळच लागेल ना. म्हणजे याच्यातलं काहीच नाही तुमच्याकडे? हा, पण येईल ना मागव ना भाज्या, अर्धा तासात म्हणजे येईल. हे सुद्धा बाहेरूनच आणायला लागेल? बासमती तरी राईस आहे का? अरे मग कशाच्या जीवावर बिर्याणी बनवणार होता तुम्ही? कशाच्या जीवावर? काका नाही, एक तुम्हाला खरं मला कंटाळा आला या दोघींचा, खरंच सांगतो काका. काकांची शुगर डाऊन चालू आहे, तुम्हाला कळत आहे का? एक काम करा, आपण बाहेरून काकांसाठी काहीतरी मागवूया. कसे आहात ना तुम्ही? आई अरे कदम काका पहिल्यांदा घरी आले जेवायला, त्यांना बाहेरचं जेवण द्यायचं. कसं दिसतं ते? मस्त दिसतं! ते पटकन. मी मागवते, मी बाहेरून काहीतरी मागव, मागवते. काकांना मागव. हे आपलं हे चालेल तुम्हाला? थाय करी राईस चालेल? अरे काहीतरी मागवा ना यार तुम्ही लोक. मागवते बाबा तुम्हाला. नाही मला थाय करी राईस नको, ते खोबरं बरं नाही वाटत. मला एक काम कर, साधी दाल खिचडी मागव. मला पण ते नाही आवडत. मला पण दाल खिचडी सांग. मग मी पण दाल खिचडी खाते, 2 मागवते, तिघांमध्ये होईल अरे नाही? नको ना, ऐका ना, खूप उशीर होईल. काय ते सगळ्यांनी एकदाच काय ते मागवा. दाल खिचडी चालेल मला, मागवा. तुम्हाला पण दाल, एक मिनिट थांब, नको मागवस. आता दाल खिचडी सगळ्यांनी खायची तर मी पटकन खिचडी टाकतेच ना. मस्त कुरडया तळते, पापड तळते, कालच फ्रेश आंबट. नुसतं बोलताय तुम्ही, आणा काय ते पटकन करा. मस्त आंबट बिंबट काय ना, आणा पटकन. आणा ना यार. टाकू का खिचडी मग? टाक. अगं अरे देवा, काय आता काय? अगं लक्षातच नाही आलं. अशी काय करते दाल खिचडी दाल? आज संकष्टी नाही का, आपला उपवास नाही का? आई शपथ, नशीब यांना आठवलं, नाही तर आज आपण बाप रे. संकष्टीचं काय? उपास आहे आमचा. हा. अरे बस,
खिचडीच आहे ना, व्हेज आहे ना, मग खायला काय प्रॉब्लेम आहे? बस म्हणजे आपण एक काम करू, सॉरी चिडू नका, आपल्या तिघांसाठी मी साबुदाण्याची खिचडी करते, यांच्यासाठी दाल खिचडी टाक. नको नको, ऐका, नको ते दाल खिचडी नको, आता मला साबुदाणा खिचडी चालेल 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 चालेल. बिर्याणीवर फक्त बेस्ट आहे चौघांसाठी साबुदाण्याची खिचडी. मी साबुदाणा भिजवते मग. हा साबुदाणा भिजव. आता साबुदाणा भिजवणार आहे तुम्ही? भिजवते ना आता आता. काय करू काका, सांगा काय करू मी? चिडू नका ना. तिचं काय करू आता? त्यांचा शुगर डाऊन झालाय, तुला कळतंय का? अगं तू आत्ता साबुदाणा भिजत टाकणार, 5 तासाने ते भिजणार, मग जिरे. वेडी आहेस? आणि माणसाने काय करायचं? एक काम कर, केळं आहे ते घेऊन ये. 1 डझन केळी आहेत, चौघांमध्ये प्रत्येकी 3-3 आहेत. काका केळं. चालेल. मला आता द्या काहीतरी रे, द्या मला. केलं तर केलं, चालेल. फक्त पटकन आंघोळी करून घ्या. संकष्टी आहे, मी तुम्हाला पारोशा अंगाने अजिबात जेवायला देणार नाही. पटकनचा आंघोळ करा. अरे केली खायला कशाला आंघोळ करायला पाहिजे वसाड्यांनो? केली विकणारा पण माणूस आंघोळ करत नाही, तो अशीच जातो. केल्या सुद्धा स्वतः आंघोळ करत नाही, ते पण सोलून खायला लागतं. आणा केली, आणा. केळी. मला पाहिजे, मला भूक लागली आता. 1 मिनिट, एवढं चिडू नका. कळत नाही का हो तुम्हाला? त्यांना त्रास होतोय. आपण एक काम करूया, आपण तिघं नंतर जेऊया. हा, आपण तिघं नंतर जेऊया. मी टॉमीला आणि यांना आधी वाढून घेतो. अरे काय येडे आहे का बाई? मम्मीला आणि मला बरोबर बाजूला बसवणार तुम्ही जेवायला. काय अक्कल बिक्कल आहे का नाही? आम्ही चिकन खाणार, मी केली खाणार. ते काय नाही, सर्व झालं तुमची नाटकं. मला सगळं लक्षात आहे. मी एक काम करतो, मी आता खाली जातो आणि वडापाव खातो. मला काका वडापाव खाताय? एक काम करत, आमच्यासाठी पण आणा ना. ए तू 3, तुला किती वडा? 2. मला 3. 8 वडापाव आणाल? माझी आणतो आठवडा. हॅलो, हा उद्या पाठवा, गाडी पाठवा. हा नाही ती सेक्रेटरीची सही होत नव्हती ना पार्किंग, त्याच्यावरती झाली, मिळाली आम्हाला. हो पाठवा. ओके. अरे वसाडानो, सही शिक्का पाहिजे होता म्हणून तुम्ही मला जेवणाची लालूच दाखवली. लाज वाटली पाहिजे वसरून कशी गाडी लावतात त्याच मी बघतो आता. काका पेढा काका पेढाचा घ्या. मी चाललोय वसाडा, तू खा आता तू. वा 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 वा, निर्लज्जम सदा सुखी या कॅटेगरीतली फॅमिली होती ही. अतिशय क्रिस्प झाला परफॉर्मन्स, बहारदार, गारुंडा. महेश सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? म्हणजे नाकात तोंडातून पाणी यायला लागलं माझे, एवढा मी हसलो. कमाल कमाल. ऑल 4 ऑफ यू परफॉर्म विथ सच अ ग्रेट कॉर्डिनेशन. आणि तो बिचारा अरुण, त्या बिचाऱ्याने सही दिली. सही दिल्यानंतर त्याला तुम्ही इतकं छळलात. अरे काय, इज नॉट फेअर. इट्स नॉट फेअर यार. त्या माणसाने सही दिली तुम्हाला, स्टॅम्प जाऊन आणला आणि स्टॅम्प मारला. आणि ते मटण बिर्याणीचं जे डिस्क्रिप्शन तुम्ही केलं ना, एस्पेशली शिवालीनी ज्या पद्धतीने ते मटण बिर्याणीवरती काय कांदा आणि काय, कांदा, माय गॉड, तोंडाला माझ्या पाणी सुटलं. आय वॉज ड्रुलिंग. आणि अल्टिमेटली बिचाराला साबुदाणा खिचडी पण नाही दिली तुम्ही. केळं पण नाही दिलं. आणि मला तोमी नव्हेच मधला तो लखोबा लोखंडे आठवला. तो म्हणतो नाही का मला आज माझी एकादशी आहे, तर मला जरा साबुदाणा खिचडी मिळेल का जेलमध्ये? तर तो सरकारी वकील म्हणतो, बिर्याणी खायला चटकलेली ही जीभ आज साबुदाण्याची खिचडी मागते. असा अरुण बिचारा मटण बिर्याणी म्हणजे मटणच पाहिजे. हिलेरियस. आणि अरुण, युअर एनर्जी इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे मला कधी कधी भीती वाटते यार. इतकं तो त्यात इन्व्हॉल्व होतो त्या कॅरेक्टरमध्ये. बाप रे बाप, कमाल. व्हेरी गुड. अप्लॉज. वंडरफुल परफॉर्मन्स. सोनाली ताई, बोलण्याआधी मी अरुणसाठी जरा तिकडे येते. अप्रतिम मजा आली, वेडे झालो आम्ही हसून हसून. फार छान. आणि अरुण, वा, तुला त्रिवार मिठ्या आणि तुला
काय म्हणतात तथास्तु, तुला खूप सगळ्या बिर्याण्या मिळत. अप्रतिम परफॉर्मन्स. Thank you, thank you. तुला लागलेली भूक, तुला जेव्हा शुगर लो व्हायला लागली तेव्हा आम्हाला असं वाटायला लागलं द्या बाबा माणसाने गोळी घेतली आणि त्याला भूक लागली. अप्रतिम. वा वा वा. वा वा. मंडळी, सुनांच्या नादानं सासूबाई सुद्धा निघालेल्या आहेत मेडिक्लेम पॉलिसी काढायला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा बोनस अनुभवण्यासाठी. जो बोनस घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. तुमची नावं झाली, आता वय सांगा. सुंदर बायकांची वय विचारायची नसतात, माहित नाही का? तसं नाही ताई, फॉर्म मध्ये लिहावं लागतं म्हणून विचारलं. हा सॉरी सॉरी ताई, काय पण बोल. ताईंचं 19, माझं 17. माझं का बरं 19? शहाणी का ग तू? माझं पण 17. सॉरी, दोघी 17. दोघी 17. 17. काय दोघी 17? तुमच्या दोघींचं आधार कार्ड आहे माझ्याकडे, हे बघा, कळते मला तुमचं वय काय ते. 17 आणि 19 सांगताय तुम्ही. मुद्दा विचारतो का तू? मुद्दा विचारला? तसं नाही, ते विचारण्याची एक पद्धत आहे. सॉरी सॉरी. का ग काय चाललंय? तरी म्हणलं अजून सायरन कसा नाही वाजला? ही बोलतेस का ग? आई तुम्ही तुमचं काम करा ना. म्हणजे बसून राहा. तू त्या नीट बोलत जा मापासनं. मला धरणं बघती, तू काहीतरी विचारतोय, तुम्ही काहीतरी सांगताय, तू काहीतरी लिहून घेतोय. घरबीर नावावर करून घेता का काय? आई असं मराल ग, मराल एक दिवशी मराल गपक्यानी. आई, अशा वाटलो का आम्ही तुम्हाला? आम्ही कशाला असं करू आई? घर कशाला नावावर करू? तुम्ही गेल्यावर आमच्या नावावरच होणार आहे ना. चाला करतेस का घट्टामुळे? My God! माझ्या मरणावर टपलीस का ग? लय जादा करतीस का? चवळी कुठली? बाई, मला चवळी म्हणाल्या. मी काय चवळी का? करा करा, आता प्राणी संपले, आता भाज्या करा. चवळी करा, मूग करा. मोड आला वय, मुगाला मोड आला बघ तिच्या. मटकी करा. मटकीला पण मोड आला तिच्या. हित ये ना, हित पायाखाली उसळ करते तुझी. हित ये. लय करतीस. उठू का? उठू. आई आई उठा उठा, जरा सोप्याला श्वास घेता येईल. जरा ये माझ्या पायाखाली ये. लय जादा मध्ये बोलायला लागलीस तू. मला नाही जमणार. मला नाही जमणार. होय इथं बाजूला. इथं ये. नाही जमणार. बोलाय बरंच जमत ग तुला. अय बन, काय चाललंय? काय नाही, ते यांना मेडिक्लेम काढायचा होता म्हणून आलेलो. काय काढायचं होतं? मेडिक्लेम. आई, कसं आहे, ते? मेडिक्लेम असतं ते. मेडिक्लेम म्हणजे कसा, एखादा माणूस उद्या आजारी पडला किंवा त्याचा ऍक्सिडेंट झालं तर कसा त्याला खर्च करावा लागतो ना, तो खर्च वाचावा म्हणून मेडिक्लेम काढायचं असतं. आणि काय नाही, वर्षाला काही पैसे भरायचे असतात. उद्या जर का तुम्ही आजारी पडलात, काही झालं तुमचं, तर औषधांचा, दवाखान्याचा, हॉस्पिटलचा सगळा खर्च कंपनी करते. आता ताईनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या नवऱ्यासाठी 5 लाखाचा मेडिक्लेम काढलाय. काय? 5 लाखाचा. यांनी 5 लाख भरले? आई नमुनाच आहे तुम्ही. अहो 5 लाख नाही भरले. एवढे पैसे असत तर हे मेडिक्लेम कायला काढला असता? अहो 10,000 भरले. आता कंपनी 5 लाख देणार काय झालं तर. Correct. असं होय. माझं पण काढा ना मग. 15 मिनिटासाठी कायला काढायचं? नाही तसं. 15 मिनिटात मरणार नाही मी. चांगली 100 वर्ष जगणार आहे. माझा काढा, माझा काढा. काढा, अंगाला नको खेचू. काढा काढा, आईंचा पण काढा. माझा काढा. नाही, यांचं काढता नाही येणार. साधारण 65 पेक्षा जास्त वय असेल तर नाही काढत. आणि अगदीच जरी काढला यांचा तरी काही उपयोग नाही. आपण ऐकू दे का आपण? ते तुम्हाला शुगर आणि ब्लड प्रेशर आहे ना. कोण म्हणलं? मला नाही बा असलं काय. काय बोलताय? कोण म्हणलं? जरा साखर खाल्ली की डोळं पांढरं करता तुम्ही. बंदा देवा बरोबर चाय पिऊन आलात.
मारे ना मुटका असा खोटं बोललं ते का मी माहिती काय आई रोज काहीतरी काहीतरी दुखतं आई तुमचं हेच दुखते चेते पाटच दुखते चेते बामच सोडून दे आई वॉरंटी संपली हो तुमची नाही बरोबर आहे तुझं. आता भंगारात गेलेल्या गाडीचं कोणी सर्व्हिसिंग करत बघितलं सासूला कसं बोलत जाग माहितीये मला तुझी काळजी नको करूस असं बोलत नाही मारणार मी इतकी आता नाही मारणार माझं ते आपण डॉक्टरांना सांगू नंतर काय ते माझा पण काढा नाही आई काढा असं माझा असं नाही काढतायत आई काय ना कंपनीकडनं एखादा डॉक्टर येतो सगळं चेक करतो आल्यावर आणि त्याला जर काही कळलं तुम्ही चुकीची माहिती सांगितली तर मग ते मेडिक्लेम पास नाही करत म्हणून तुमचा मेडिक्लेम आता नाही काढता येणार म्हणजे तुम्ही खोटं नाटक सांगितलं ना तर तुमच्या बरोबर आमचा पण मग रिजेक्ट होऊन जाईल नाही मेडिकल. तर काय आई माझा नाही काढताय नाही आई नाही काढता येणार तुमचं. आता ग मला तर खरं ना आई तुमचं टेन्शन आलंय. कसं होईन हो तुमचं? म्हणजे उद्या तुम्हाला काही झालं समजा आणि जर तुम्हाला या हॉस्पिटलमधनं त्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं तर बया किती ग खर्च वाढन आपला. आणि समजा डॉक्टर म्हणले अचानक का तुमच्या म्हातारीला 10 लाख रुपये खर्च येणार आहे ट्रीटमेंटचा तर कुठून द्यायचे ग पैसे? पण ताई हा तुम्ही ना खूप पुढचा विचार करताय कसा ग कसा? मला तर आधीच टेन्शन आलंय आई आजारी पडल्या तर आईंना आपल्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल पण मग आपण कसं नेणार आईंना हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स बोलवावी लागेल ॲम्ब्युलन्स म्हणजे स्ट्रेचर बोलवावं लागेल पण मग स्ट्रेचर मध्ये आईंना ठेवणार कोण? बरं ठेवलं तर ठेवलं ते स्ट्रेचर उचलणार कोण बाई? बरं स्ट्रेचर उचललं तर हॉस्पिटल पर्यंत वजन पेलवलं पाहिजे ना आणि हॉस्पिटलच्या दारातून स्ट्रेचर जाईल पण स्ट्रेचरवरच्या आई कशा जातील? स्ट्रेचर असं करावं लागेल आई खाली पडतील आणि मग नाटक करते मी यायला का आता मी पर मरणापर्यंत जाऊन आलात काय माझ्या आई एवढ्यात नाही खपणार मी माहितीये ते आम्हाला पण आई आम्ही ना प्रॅक्टिस करून ठेवतो उद्या ना तुम्ही असं स्ट्रेचरवर झोपले असाल ना आणि माझं काही चुकलं ना तरी उठून विचाराल काय ग काय ग माझ्या मरणावर रडतेस होय ते पण चुकीची सुसर कुठली मग मला सुसर करावी लागल आई काय लय सासू जमायला लागली वय तुला हा टिटुवे मला टिटवी म्हणाल्या मी काय टिटवी आहे काय अगं बाई कर कर टिटवी कर नाही गरुड बनून एका फटक्यात तुला उचलली तुझ्या आई! काय करताय आई? बापरे मारता का तिला नादाला लागत जाऊ सासूला खापवाय बसलीस वय टिटवे काय करताय आई हे असं वागताना मग म्हणून तुमचं नाही निघत मेडिक्लेम मग नका काढू माझं तुम्ही मेडली टिकली मला नका माझा ताट गडी बसलाय तिथं तू काढून माझा मग हा कोण? हे मामाजी नका सांग नाही नाही मी सांगणार नव्हते पण आज मला सांगू दे. आईंना वाईट वाटेल वाटू दे मला. सांग ना ग मुटक्यात मरशील सांग ना आई मामांजींचा फोन आलता तर मामांजीनी एक लिस्ट दिली ज्याच्यामध्ये मामांजीनी आमच्या 2 सुनांची आमच्या दोघींची नावं टाकली आहेत आणि पोरांची पण नावं टाकली आहेत. मी बघितलं आई हो तुमचं नावच नव्हतं. आई वाईट वाटलं मी लगेच मामा नेट कसं बरं यांना काहीच पटत नाही ग आपलं. तुला मी पुरापूर ओळखून आहे ग काळजी वाटते आई आम्हाला काळजी तुमची. काय झाला त्रास होतो आमच्या सासूबाईंचं नाव नाही मला वाईट वाटलं म्हणलं काय हो मामांजी सासूबाईंचं का नाही बरं नाव टाकलं तर मामांजी म्हणले त्याला कशाला टाकायचं नाव तिचं झालं आता तिचं किती राहिलंय पाण्याची टंचाई आधीच म्हणले निवडुंगाला कायला पाणी द्यायचं. हे माझे शब्द नाही बरं का मामांजीचे शब्द आहे. खोटं- भाऊजी तुम्हाला फोन केला की नाही मला पण केलता का नाही मामांजींनी फोन केला मला फोन केला होता असं बोललं हो, का हो हे? मामांजींचा फोन आला त्यांनी तिकडे सगळ्यांचे मेडिक्लेम काढलेत उसाचा बैलाचा म्हशीचा कुत्र्याचा अगदी या सोफ्याचा पण काढून घेतलाय माझ्याकडनं हो माझं नाव नाही
4 वेळा तुमचं नाव मी त्यांना सांगितलं की त्यांचं काढूया त्यांचं काढूया. मला बोले तिचं काय, तिला काय करायचंय. मग मला म्हणाले आमच्या पोरांचं ना पोरींचा मेलिग्रेम काढून घ्या. महामांजींना केलता का निळू फुल्यांना फोन केलता? सॉरी भाऊजी, नाही सॉरी, नाही 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 माझा ताटगडी असं कधीच नाही बोलणार. बोलले आई बोलले, मला पण नाही, मला माझा विश्वास नाही बसला आई. मग मी परत फोन केला, आयो मामांजी असं का बरं केलं तुम्ही, आईचं का नाही बरं नाव दिलं. तर म्हणले काय आता किती राहिलंय त्या गठुड्याचं, कधी ना कधी गठुड्याचं जाळायचंच आहे, एवढं काय. आठवलं असं बोलले होय. खरं असं बोलले का? ते कसं होईन ग आईंचं, आईंचं काहीच नाही होऊ शकत कारण आईंकडे नाहीये ना काय मेडिक्लेम. नाही 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 मी हाय खमकी, मी नसते आजारी पडत मग. हा, आणि आजारी पडलात तरी तुमच्याकडे नाहीये ना मेडिक्लेम. आणि समजा उद्या तुम्हाला रात्रीच्या झोपेत उठल्या, टॉयलेटला गेल्या, चक्कर येऊन भोवळ येऊन खाली पडल्या, डोकं फुटलं, डॉक्टरांकडे नेलं, डॉक्टर म्हणतील आता तुमच्या म्हातारीकडे नाहीये ना मेडिक्लेम. ये बने बने इकडं काय पण होऊन दे, पहिला माझा मेंढली काढून दे, माझा मेंढली काढून दे, काय पण होऊन ऐका, दे. एक तर ते मेडिक्लेम नाही मेडिक्लेम आहे. अशी चल हे कर. ते नाही, अशी पॉलिसीच नाहीये माझ्याकडे. मी कशी सांगा ना, तुम्ही समजावा ना. मग यांना फोन लाव, यांना फोन लाव, फोन लाव. यांना फोन लाव. म्हणजे ना त्यांना मी सांगते माझा मेंढली काढायला. याला मी बोलता येत नाही ते काय. लाव फोन पटकन, शांतपणा नको करू. मामांजी, हॅलो मामांजी. हॅलो बेटा, नमा कशी आहे बेटा? नाही मी बरी आहे मामांजी, तुम्ही बरे आहे ना? अरे मस्त आहे मी एकदम. हा मग हे कुठे आहे बरं तुम्ही आता? अरे शेतामध्ये ना बेटा. यावेळी ऊस तर रंपाट ऊस आलेला आहे. हाय, भारी भारी. मग 7 पेरांचा ऊस आहे यावेळी. हा, बरं मामांजी ऐका ना, फोन बोल ना बेटा. हा, फोन याच्यासाठी केला, हा. ते तुम्ही नाही का मध्ये फोन केला म्हणले तुमचा मेडिक्लेम काढून घ्या, हा म्हणले तुम्ही माझ्या 2 सुनांचा आणि ह्यांचा पोरांचा मेडिक्लेम. पोरांचा सगळ्यांचा. अरे ते याला पाठवलंय मी, त्यो आलता का तुमच्या? तो आलाय इकडं. हा ते नाही. निवृत्ती आहे ना. हा. तो माझा, आपण मुलुंडला राहायचो आधी, तेव्हाचा माझा शाळेतला मित्र आहे, त्याचं पोरग आहे ते. हा का? हा, निवृत्ती बनेचं. निखिल बने नाव आहे हा, तो काहीतरी ते मेडिक्लेमचं करतो असं त्याचा बाप बोलला मला. ऐका ना. म्हणलं जा बाबा घरी, माझ्या सुना आहे, पोरं आहे, त्यांच्या काढ बाबा. हा तर ऐका ना मामांजी, हा, बोल ना ते बेटा. झालं त्यांनी आमचा काढलाय, पण हा. ते आईंचा काढायचाय म्हणतायत त्या, तर जरा अरे तिचं काय गरज आहे तिची गठुड्याची? तिला काय करायचंय मेडिक्लेम? हॅलो धनी, धनी मी बोलते, वनी बोलते. ऐका ना, मला काढायचंय ते, हे लोक काढतायत ते मेंढली ते मला काढायचंय. हे मला कुणी बघाय नाही, तुम्ही पण तिथं उसात असतात, हे लोक माझ्याकडे ध्यान देत नाही, मला कोण बघणार? मला अरे काय- का बावळट आहे का? गप्पच तू. काढा ना. हिने तुझ्या गठुड्याला गाठ बांध. येडीस का ग तू? का हो? अगं आपलं लगीन झालं बघ, आपण देवस्थान करून आलतो, आ? आवाज काढलाय तुझा मेडिक्लेम मी. अरे वा. तुला आठवत नाही का बावळट? तुझा बघ अंगठा घेतला होता कागदावर, आणि तू शाईचा अंगठा चाटला म्हणून सनकन 2 दिल त्या मी. ऐका सगळ्यांना आठवलं का सांगत. तुला? आई चांगता कोण चाटत का? बावळट. खरं काढलं होय. अरे तवा, अरे काय तू एवढी माझी चवळीची शेंग म्हटलं पहिले मेडिक्लेम काढला पाहिजे. सगळ्यात आधी तुला मेडिक्लेम काढेल हे बावळट. सगळे ऐकतात तुम्ही सगळ्यांचं, तरी म्हटलं हे असं नाही करणार. हॅलो हा, बोल. ऐका ना धनी, मला नाही राहायचं हो इथं, हे लोक लय त्रास देतात, मला तिथं यायचंय, मला पण ऊस बघायचाय हो. तुम्ही सगळ्यांना ऊस दाखवत फिरताय, मला पण दाखवा ना कधीतरी ऊस. येऊ फोन. हॅलो धनी ऐका ना, मला बघू दे ना तरारलेला ऊस, फोन ठेव. आणि मला येऊ दे ना येऊ हो. फोन. वा 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 वा, अतिशय गोड परफॉर्मन्स. किती ठेवू कोण म्हणाले तरी देखील मामांजींचं प्रेम आहे. मेडिक्लेम आधीच काढून ठेवलेला होता. सो स्वीट, सो स्वीट इट वॉज. येस महेश सर. कमाल कमाल. म्हणजे
तुम्ही तिघीजणी अशा धमाल ते खट्याळ सासू नाठाळ सून हा जो कॉन्सेप्ट आहे ना ब्रिलियंट आहे. म्हणजे अण्णासाहेब देऊळगावकर त्यावेळेला मला आठवतं त्यांनी ते स्क्रिप्ट लिहिलं होतं, खट्याळ सासू नाठाळ सून. म्हणजे जशी सासू पण खट्याळ आहे तशी सुना पण नाठाळ आहेत. आणि तुम्ही अक्षरशः ते उभं केलं माझ्यासमोर. कमाल. ऑल ऑफ युअर फंटॅस्टिक. आणि बने तुझं स्टाईलनी जो लिहित होतास ना, वा वा. तुझं वय काय विचारतोय? तुझ्याकडे त्याला आधार कार्ड आहे तरी तू त्याला वय विचारतो. ब्रिलियंट, एन्जॉयबल, एंटरटेनिंग परफॉर्मन्स. वेल डन. सोनाली ताई. सर आय वॉन्ट टू गो देअर अलॉंग विथ यू. मंडळी, आज एक जावई घेणार आहे सासऱ्याची परीक्षा. चला बघूया परीक्षेचा निकाल काय लागतोय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवालकर, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब यांना. बघू दैनिक MSJ आवाज सामान्यांचा काय म्हणतोय. मोटे आणि गोस्वामी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असा गौप्यस्फोट. बर बर वेगळी बातमी आहे ही. म्हणजे वा वा वा, छान छान. अरे वा. आहाहा. आदिनाथ कोठारे यांची नवीन सिनेमाची घोषणा. इन्स्पेक्टर महेश जाधव या तरुण चेहऱ्याला संधी. बर. वा. नवीन सिनेमा. वा. अरे नमस्कार. 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 प्रथमेशराव. अरे नमस्कार. या 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 या, राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या. या प्रथमेशराव या 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 बसा बसा. नमस्कार. या 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 भाजा. भाजा भावी जावई. मी पण ना भासा होय. भावी सासरे. बसा 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 बसा. ए रसिका कोण आलाय बघ. काय झालं अय्या जावई बापू नमस्कार. बसा बस. ए शिवाली बाळा पाणी घेऊन ये ग. आई मी ऑलरेडी आणलंय. पाहिलं का अजून लग्न व्हायचंय तरी जावई बापूंवर प्रेम पहा केवढं. ऐकत नाही आमची मुलगी. लाजतीये. छान छान छान. काय जावे बापू. हा कसं काय येणं केलं. हा कसं चाललंय सगळं व्यवस्थित ना. छान ना. व्यवस्थित. तयाऱ्या कशा सुरू आहेत. छान. हो हो व्यवस्थित. तयारी व्यवस्थित. आमचं बघा काय आमच्याही तयाऱ्या झाल्या. आता काय 10 दिवसात मुलगी बोल्यावर चढली की बापाचं वा. नाही, बाबा आमच्याकडे पण तयारी व्यवस्थित चालू आहेत. पण मग येणं कसं काय केलं आज. मला थोडंसं बोलायचंय बाबा. हा बोला बोला. बोला ना. बोला बोला. नाही म्हणजे थोडं महत्वाचं बोलायचंय. मला सांगा हे शिवालीची पुन्हा एकदा वधू परीक्षा वगैरे घ्यायची का तुम्हाला. आम्हाला काही हरकत नाही. नाही नाही जावय बापू ना. बाबा थांबा नका एवढे रिॲक्ट होऊ. थांबा. नाही मुली बोलतोय मला बोलायला पण देऊ शकत नाही. ऐका ना मी काय बोलतोय. मला शिवालीची वधू परीक्षा वगैरे घ्यायची नाहीये. मला शिवाली आवडते पण मला सासरा परीक्षा घ्यायची आहे. हा म्हणजे मी जे बोलतोय ते ऐकायला थोडं विचित्र वाटेल. विचित्रच आहे प्रथमेश हे. नाही करेक्ट आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझं सुद्धा असंच झालं. पण माझा पृथ्वी मित्र पृथ्वी कांदे पोहायला माझ्यासोबत आला होता. हा हा त्याचं नुकतंच लग्न झालंय. त्याने मला सांगितलं की मुलगी आहे ना ती बापाला फॉलो करत असते. अच्छा. हा म्हणजे आईसाठी मुलगी ही चिमणी पाखरू असते पण बाप मुलीला प्रत्येक वळणावर खबरदार करत असतो. मुलगी बापाच्या विचाराने पछाडलेली असते. बापाच्या विचाराने झपाटलेली असते. बाप बोलला धूमधडाका करायचा मुलगी धूमधडाका करते. बाप बोलला दे दनादन मुलगी दे दनादन करते. जावय बापू जावय बापू. तुमचा कोठारे युनिव्हर्स थांबवा नाही तर
मी काय बोलते तुम्हाला कळतंय ना? मला नाही कळतंय. जावई बापू जे काही असेल स्पष्ट बोला, कारण खूप गल्लत व्हायला लागलेली. हे काय आहे सासरा परीक्षा? हे पहिल्यांदाच ऐकतोय मी सांगतो, आई ही मुलीची मैत्रीण असते, पण बाप मुलीचा वाटाड्या असतो. बाप मुलीचा वाटाणा का असेल? वाटाड्या सॉरी, मला गांगरवून ठेवलंय तुम्ही मला. मुलगी बापाला फॉलो करत असते. सो पृथ्वी बोलला की जर बाप सॉर्टेड असेल तर मुलगी सॉर्टेड असते. सो मला सासरा परीक्षा घ्यायची. पृथ्वी बोलला. एवढं बोलला तो? हो. आणि पृथ्वी जेव्हा सांगतो ना तेव्हा काहीतरी डीप असतं. मनातून खरंय खरंय असा आवाज आला ना. नाही पण चेहऱ्यावर असं वाटत नाही तो इतकं डीप बोलणारा. नाही पण पृथ्वी सांगतो तर मला सासरा परीक्षा घ्यावी लागेल. नाही पण हरकत काय मी म्हणते, सासरा परीक्षाच घ्यायची ना. हे उत्तर देतील तसे हुशार आहेत ते. घ्या लगेचच आपण हो बाबा तुम्ही मेरिट मध्ये या एवढंच होतं ना. लगेच सुरू करा सासरा परीक्षा, आमची काहीच हरकत नाही. चल. हरकत नाही. आता काय, आता एवढा आग्रह केला जातोय तर घ्या बाबा. आता काय सासरा परीक्षा. वाईट म्हणू नका, पण पृथ्वीक सांगतो म्हणून. काय पहिला प्रश्न सोपा विचारा. सोपा प्रश्न सुद्धा पृथ्वीकनेच दिलेत बाबा. अरे बाप. बाबा पहिला प्रश्न मला सांगा, काचेचा ग्लास, काचेची डिश, काचेचा बोल इज इक्वल टू पार्टी. गुड डॅड गुड. परत उत्तर सांगा. इज इक्वल टू पार्टी. हुशार ठीक आहे, ह्यालाच कनेक्टेड दुसरा प्रश्न आहे. चकल्या, चिवडा, तिखट शेव इज इक्वल टू साखना. पटकन येतात उत्तर. बाबा तुमच्या 2 उत्तरावरून मला कळलं की तुम्ही पार्टी अॅनिमल आहात. काही काय बोलतोयस तू? नाही काही नाही, त्याला स्पष्टीकरण आहे जे मला पृथ्वीकनेच सांगितलंय. बाबा कसं असतं की काचेचा ग्लास, काचेची डिश, काचेचा बोल इज इक्वल टू क्रॉकरी सेट हे सुद्धा बोलू शकला असतात. किंवा चकल्या, तिखट शेव, चिवडा इज इक्वल टू दिवाळीचा फराळ असं सुद्धा बोलू शकला असतात. पण बाबा तुम्ही जे उत्तर दिले त्याच्यावरून कळतं की तुम्ही पार्टी अॅनिमल आहात. नाहीये मी पार्टी, मी नाहीये बाबा. आणि बाबा ह्याच्यावरून मला तुम्हाला हे सांगायचं की भविष्यात जर मी कधी पार्टीवरून उशिरा आलो आणि हिने माझी तक्रार तुमच्याकडे केली तर तुम्ही हिची बाजू नाही माझी बाजू घ्यायची, कारण तुम्ही सुद्धा पार्टी अॅनिमल आहात. गुड. बाबा हे सगळं पृथ्वीक सांगतो. पृथ्वीक मी नाहीये पार्टी अॅनिमल. मी नाही. एक मिनिट तुम्ही माझ्यावरती उगाच एक मिनिट भाजा. एक मिनिट मला खरं सांगा. मी आता ऐकलं तुम्ही म्हणालात की भविष्यात जर माझ्याकडनं अशी चूक झाली तर मी तुमची बाजू घ्यायची. म्हणजे तुम्ही सुद्धा दारू पिता हे आम्हाला तुम्ही आधी सांगितलं नव्हतं. बाबा मी दारू पितो, पण काचेचा ग्लास, काचेचा बोल आणि काचेची डिश याचं उत्तर मी क्रॉकरी सेटच देतो. एवढीच पितो बाबा मी पार्टी बोल. पण बाबा तुमच्या उत्तरावरून कळतं की तुम्ही पार्टी अॅनिमल आहात. नाहीये मी नाहीये. अगं मी कधीतरी आहात तुम्ही. गप्प बसा. मी त्या दिवशीच सांगितलं नाहीये आईला. काय सांगितलं नाही? आई त्या दिवशी रियुनियन वरनं आले ना तेव्हा वरती अरुण कदम राहतात ना त्यांची बेल वाजवत होते. हे एवढ्यावर थांबले नाहीत. तू समजून अरुण कदमांच्या केसात गजरा मारला यांनी. डोक्यावर करून पप्पी दिली. बाबा त्याच्यानंतर त्यांच्या बायकोनी त्यांना मुजरा करायला लावला. स्वतः गजरा घालून समोर बसलेल्या त्या. 4 दिवस माणूस घाबरून बाहेर आला नाहीये रूमच्या. काय ऐकतेय मी हे? अरुण कदमांसारखी दिसते मी. काय ऐकतेय मी हे? अरुण कदमांसारखी दिसते मी. कशाला एवढी घेता? झेपत नाही तर कशाला घेता एवढी? नाही मला माहितीये ना, आता थोडी करत नाही. व्यसनाधीनता वाढली आहे तुमची. तुम्हाला ना एखाद्या रिहॅब सेंटरला पाठवायला पाहिजे आता. झालं एवढं. अगं उगाच काहीतरी त्यांनी प्रश्न विचारले, मी काहीतरी चुकून उत्तर दिली. बाबा काहीतरी प्रश्न नाही, हे पृथ्वीचे प्रश्न आहेत. विचार करून उत्तर द्या. विकला नका मध्ये आणू तुम्ही. थांबा मी वेगळं बोलतोय माझ्या कुटुंबाशी. हे बघा 2 प्रश्नांची उत्तरं चुकली तर तुम्ही माझ्याबद्दलची मतं बदलणार आहात. नाही बाबा 2 प्रश्न नाही बाबा, पुढे अजूनही प्रश्न आहेत. काही गरज नाहीये त्या प्रश्नांची. नाही ही गरज नाहीये. भास्कर आहे. का गरज नाहीये बाबा? बसा खाली. बसा बाबा. बेटा खाली बसा. नाही तर तू पण बस आणि प्रश्न विचार. समजा आई आणि शिवालीमय भांडण झालं तर तुम्ही कोणाची बाजू घ्याल?
मी हे बघा साधा प्रश्न आहे, मी पटकन उत्तर देतो. माझी सहचारिणी आहे रसिका, माझी बायको आहे. मी तिच्यासोबत असणं तिचा हक्क आहे आणि ते माझं कर्तव्य सुद्धा आहे, त्यामुळे मी रसिकाची बाजू घेईन. मी सहचारिणी आहे, मी बायको आहे म्हणून माझी बाजू घ्याल. हो. पण मी बरोबर आहे, माझं म्हणणं बरोबर आहे, मी बरोबर वागते म्हणून बाजू घ्याविषयी नाही वाटणार. बोला. आता हे उगाच विषयाला पाठे फुटले, असं बोललो होतो का मी? असं बोललं नाहीत याचा अर्थ मी चुकीची आहे ना बाबा. हे बघ, आता मुद्दा चूक बरोबरचा नाहीच आहे. ती माझी बायको आहे. एक मिनिट, मी उत्तर थोडं रिकन्स्ट्रक्ट करतो. मी माझ्या बायकोची बाजू घेईन आणि माझ्या मुलीची समजूत काढेन. ओके? का माझी नाही समजूत काढू शकत? आता गेलं. मला नाही समजवू शकत, मी समजूतदार नाहीये. उत्तर बदलतो. माझं चुकलं. मी एक काम करतो, मी माझ्या मुलीची बाजू घेईन आणि तुझी समजूत काढेन. शिवाली, मी तुझी. शिवाली कुठे गेली? शिवाली. घ्या घ्या बाबा घ्या. काय विकतेस? घ्या घ्या. लाज विकते मी बाबा माझी. काय बोलतेस बेटा? मग तुम्ही कसं बोलता? आई बोलते म्हणून तुम्ही आता माझी बाजू घेणार आहात? तसं नाहीये प्रथमेश, या घरात नाही पण तुझ्या घरात तरी हे सुख मिळेल ना रे मला. एवढं झालेलंच नाहीये काय? कुठल्या लेवलला? ए बाळा, ए बेटा, नाही. अहो जावई बापू, असं नाही. काय म्हणजे मुळात परीक्षा घेताय का माझी मजा घेताय मला सांगा. नाही बाबा, कुठले प्रश्न आहेत हे? बाबा हे पृथ्वीकने काढलेले प्रश्न आहेत. पृथ्वीक सांगतो म्हणून बाबा. बाबा मुळात ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बाबा, जसं तुमची ह्या दोघींमध्ये कोंडी होते ना, भविष्यात माझ्या आईचं आणि हिचं भांडण झालं तेव्हा माझी सुद्धा कोंडी होईल. तेव्हा ही जेव्हा माझी तक्रार तुमच्याकडे करेल तेव्हा तुम्ही माझं दुःख समजून घ्या, एवढाच मतितार्थ आहे बाबा. अरे पण तुम्ही हे मला डायरेक्ट सांगा ना, त्याच्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबात कशाला भांडणं लावताय? झालेले आहेत तुमचे प्रश्न, भास करा, भास भास, त्याच्या पुढे प्रश्न नाही. नाही बाबा, अजून 2 प्रश्न बाकी आहेत बाबा. कशाला हवेत ते? आपण प्रश्न नाही विचारत, पृथ्वीक मला जाब विचारेल बाबा. पृथ्वीला एकदा जाब विचारा, मरायला प्रश्न पडत असतात त्याला. त्याला एकदा जाब विचारा, त्याला ना सापडला पाहिजे मला माझा एकटा. खाली बसा बाबा, खाली बसा. काय झालंय बेटा? प्रथमेश प्रश्न विचार. बेटा माझ्या घरात मला हे फार ऑड वाटायला लागलंय. प्रथमेश पटकन प्रश्न विचार. मला आज कळतंय खरं माझे बाबा कसे आहेत ते, आणि माझा नवरा कसा आहे ते. आणि मला थोडं एवढं नाहीच आहे आपलं, एवढं नाहीच आहे. होणार आता 10 दिवसांनी. हो बाबा. बाबा जावई बापू तुम्ही प्रश्न विचारा. हो मी विचारा प्रश्न. पुढचा प्रश्न थोडा प्रॅक्टिकल आहे. बाबा तुम्ही इथे या. असं समजा की तुम्ही एका उंच इमारतीवर म्हणजे बुर्ज खलिफावर उभे आहात. तुमच्यासोबत शिवाली आणि आई आहे आणि तुम्हाला तिथून उडी मारायची आहे, पण तुमच्याकडे एकच पॅराशूट आहे. तुम्ही काय कराल? द्या उत्तर द्या, डोकं चालवा. मी एकटा जाईन बुर्ज खलिफाला. मी एकटा जाईन बुर्ज खलिफाला, काही प्रॉब्लेमच नाही. एकटे जाणार? हो हो हो. बायकोला नाही नेणार? नाही. बायकोला न्यावंसं नाही वाटत? बायकोला काही किंमत नाही? बुर्ज खलिफाला बायको नको, बुर्जी करायला बायको पाहिजे, बरोबर हो ना? तिचं पंच ओ आ? काय 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 उत्तर द्या. तसं नाही मला. हे बघ आज बेटा असं झालं की नाही? माझी एवढी पात्रता नाहीये की तुम्ही मला बुर्ज खलिफावर न्याल बाबा. तसं नाहीये बेटा. हे बघ काय आहे, मला एकच पॅराशूट दिलंय. दोघींना वाचवायचं म्हटल्यावर तुला दिलं तर ती रागवणार, तिला दिलं तर तू रागवणार. मग म्हणून मी म्हटलं ना माझं. एक मिनिट थांब. तुम्ही भाजा इकडे या जरा, इकडे या. तुम्हाला विचारतो मी सेम प्रश्न. तुम्ही माझ्या जागी असतात तर कोणाला दिलं असतात पॅराशूट? मी पॅराशूट घातलं असतं आणि उडी मारली असती. स्वार्थी माणूस आहे. नाही स्वार्थी माणूस आहे. स्वतःचा विचार केला. मी किमान दोघींपैकी एकीचा केला होता. स्वतःचा विचार करतो हा माणूस. नाही बाबा, पण मुळात त्यांना पॅराशूटचा उपयोग नाही तर त्यांना का द्यायचं? म्हणजे तुम्ही प्रश्न नीट ऐकलाच नाहीये बाबा. काय? मी प्रश्न काय विचारला? काय मी विचारला? बुर्ज खलिफावर उभे आहात. हा. तुमच्यासोबत आई आणि शिवाली आहे. हा. तुम्हाला खाली उडी मारायची. हा. मग पॅराशूट तुम्ही घातलं पाहिजे ना. त्या दोघी लिफ्टने खाली येतील. उडी मारायचा किडा तुम्हाला आहे बाबा. बाबा ह्याच्या उत्तरामध्ये तुमचं हिअरिंग दिसलं आणि प्रेझेन्स ऑफ माइंड दिसला. तुमच्याकडून तो तिच्याकडे जाणार आहे आणि तिच्याकडे तो नसेल तर आमचा संसार चांगला नाही होणार. पृथ्वीक सांगतो. पृथ्वीला तर संसारच करू द्या रे. तुम्ही कशाला त्याच्याकडे जाता सल्ले घ्यायला? मुळात हे काय आहे? बाबा काय ऐकत नाही तुम्ही? हे काय आहे यार? झालं आपल्या संसाराचं वाटोळं करून झालं. आता पोरीच्या संसाराचं वाटोळं करायला निघाला. काय केलं एवढं वाटोळं मी आपल्या संसाराचं? काय काय? एक मिनिट. बास झाले हे प्रश्न, बास झाल्या हे शास्त्र परीक्षा बिरीक्षा सगळं. तुम्ही घरी जा. आई बाबा अजून मेगा प्रश्न बाकी आहे. अरे
प्रश्न बाकी. कशाला पाहिजे ते प्रश्न? बाबा पुढचा प्रश्न सिच्युएशनल आहे. बाबा आता इमॅजिन करा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी आहात, सोबत आई आणि शिवाली आहेच. एक मिनिट, मी गर्दीच्या ठिकाणी आहे, माझ्यासोबत माझी बायको आहे आणि माझी शिवाली बेटा आहे, आलेली आहे. हा, दोघी आहेत माझ्यासोबत. हा, आणि तुमच्याकडे 1 करोडची बॅग आहे. 1 करोडची बॅग आहे. आणि तुम्हाला बुटाची लेस बांधायची आहे, तुम्ही काय कराल? डोकं चालवा. बावळट आहेस, डोकं चालवा. डोकं हे घ्या दोघींनी पकडा बॅग, दोघींनी पकडा, पटकन पटकन पकडा, तिकडे कोपऱ्यात उभ्या राहा. या दोघींना बॅग पकडायला देईन, कारण माझा दोघींवर विश्वास आहे. मग मी वाकून बुटाची लेस बांधेन. बाबा त्यांना एवढं का कामाला लावताय? बॅग खाली ठेवा आणि बुटाची लेस बांधा. वेड्यात का तुम्ही? 1 करोड आहेत त्या बॅगेत, गर्दीच्या ठिकाणी 1 करोड असेच कुठेतरी खाली ठेवायचे आणि लेस बांधायची. कोण घेऊन गेलं तर काय करू? बाबा पुन्हा हिअरिंग, तुम्ही चुकीचा प्रश्न ऐकलाय. काय? मी काय बोललो? बॅग 1 करोडची आहे, बॅगेत 1 करोड आहे असं नाही बोललो. आणि मुळात ह्या प्रश्नाचं ऍडव्हान्स उत्तर हे आहे बाबा की 1 करोड असलेली बॅग घेतलेला माणूस गर्दीच्या ठिकाणी का जाईल? पृथ्वीक सांगतो. त्याला मारा रे पृथ्वीकला, तुडवा त्या पृथ्वीकला. पृथ्वीच्या तर शिवाली, काय बिंडोक माणसाबरोबर संसार करते ग? 1 करोडची बॅग कशाला घेतली? मी आणलीत कशा? मला सांगितलं असतात 1,500-2 हजारची बॅग नसती घेऊन दिली तुम्हाला. पोरीचं लग्न आलंय ना तोंडावर, करोड रुपये बॅगेवर घालाल का हो? आत्ताच्या आत्ता ती बॅग उचला, परत करा. जेवढे पैसे देतील तेवढे घ्या आणि गप बसा. लाज काढताय तुम्ही माझी. लाज वाटते बाबा मला. कसली? नियतीने हा काय बाप मारलाय माझ्या नशिबी. खरंच लाज वाटते बाबा. काय करायचं? तुमचं हिअरिंग नाहीये, तुम्ही पार्टी ॲनिमल आहात. Presence of mind. Presence of mind नाहीये तुमच्याकडे. अरे बाप हो की सैतान? एवढा आहे? बाबा, एवढं झालंय? बाप हो की सैतान एवढं झालेलं आहे? मग एवढंच आहे बाबा. उद्या लोक नावं ठेवतील, बोलतील. ते बघा, प्रश्न नीट न ऐकणाऱ्या बापाची मुलगी चालली आहे रस्त्यावर ना. यांना विका रे दोघींना. हे येडे आहेत काय? बाबा भंगारात विका यांना, भंगारात. यांचे मेंदू भंगारात विका. अगं कुठे 1 करोडची बॅग? हा, कुठे? दाखव मला. आहे का इथे? नाही आहे ना. आणि तू काय माझं हिअरिंग वाईट आहे? काहीतरी फालतू प्रश्न विचारतोय. जर बॅगेत 1 करोड असतील आणि बॅगही 1 करोडची असेल तरी नुकसान 1 करोडचंच आहे की नाही बावळट? जरा वापरा ना डोकी. नसतील वापरता येत तर एकमेकींची डोकी रोज रात्री घासत चला. घर्षणातनं किमान बुद्धी येते का बघा. तुम्ही मरू दे, बाहेरचा गारगोटा बघतो. इकडे या. हे कसले प्रश्न तुम्ही मला विचारत असता? पृथ्वीकने सांगितलं. तुमच्या पृथ्वीला आणि तुम्हाला मी बरोबर बघतो. बुर्ज खलिफाच्या टोकावर नाही तुम्ही दोघं मला दिसलात तर बघा. तुम्ही मला सांगा, एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे भाजा. मला सांगा, जर तुम्ही बुर्ज खलिफावर उभे आहात, तुमच्या एका हातात पॅराशूट आहे, दुसऱ्या हातात क्रॉकरी सेट आहे आणि पायात समजा 1 करोडची बॅग आहे, तर तुमचं आणि शिवालीचं लग्न किती तारखेला होईल? पृथ्वीला फोन करू? नाही 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 नाही, तुम्हीच द्यायचं उत्तर. पण ह्या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 32 फेब्रुवारी. बाबा, अशी कोणती तारीखच नसते. कारण तुमच्या दोघांचं लग्न पण नसतं आता. बाबा, अरे बावळटा, जो माणूस संसार मित्रांच्या सल्ल्यावर न करतो तो संसारात किती प्रॉब्लेम्स निर्माण करेल हे कळणार नाही का मला? अरे माझी मुलगी मी तुला देत होतो कारण तिचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तू अत्यंत ज्ञ दर्जाचा माणूस आहेस. तुझा मित्र पृथ्वीक आहे, ज्याचं नावच पृथ्वीक आहे, थुकल्यासारखं ज्याचं नाव आहे, त्याच्या प्रश्नांवरती तू विश्वास ठेवतोस. चालता हो, हे लग्न मोडला. निघ. बाबा ऐका ना, चल निघ. चल निघ. आता ऐकून तर काय घ्यायचंय? वा वा वा, अतिशय इंटरेस्टिंग परफॉर्मन्स. भाजा हा शॉर्ट फॉर्म आणि प्रश्न सुद्धा जाम इंटरेस्टिंग होते. मजा आली. महेश सर. फॅन्टॅस्टिक. पृथ्वीक, मी तर त्याला पहिलाच दात मारून बाहेर काढला असता. सासऱ्याची परीक्षा घेतो आउट ऑफ हिज माइंड. पण रिअली इट वॉज ब्रिलियंट. इट वॉज अ व्हेरी सिरियो कॉमेडी, यु नो, बिकॉज सिच्युएशन अशी होती का काय चाललंय काय बिचारा हा माणूस, आणि तो पृथ्वी कोण दुसरा. धमाल वेल कन्सिव्ड. मला हा ऍक्टच आवडला. आणि भाजा आणि दुसरं काय भाजा आणि भाषा, आय लाईक दॅट. हे अशी टोपण नावं देण्याची सवय अण्णासाहेबांना होती, देऊळगावकर. ते मला मापू म्हणायचे, मानसपुत्र मापू.
अच्छा हा भाजा आणि हा भासा. अरे वा वा शाबास. बट फंटॅस्टिक, एन्जॉयड द ऍक्ट. आणि लिझा मनेली वॉज ॲज युजल ब्रिलियंट. लवली, वेल डन. सोनाली ताई, महेश सर, तुमच्या बोलण्यातनं सहज, ओझरते असे जे दिग्गजांचे उल्लेख येतात ते आम्हाला ऐकत राहावेसे वाटतात अनेकदा. मित्रांनो, खूप मज्जा आली. सचिन मोटेसाठी परत एकदा टाळ्या, कारण सगळ्या संकल्पना त्याच्या आहेत आणि प्रथमेश हे प्रहसन तू लिहिलेलं आहेस. आणि मला फार कौतुक वाटतंय तुम्हा सगळ्यांचं, कारण अप्रतिम कामं. तू ज्या बाणेदारपणे मित्राचं सगळं खरं खरं सांगत प्रश्न विचारायला आला आणि तो तुझा बाणेदारपणा गोडवा म्हणून या सगळ्यांनी मानला आणि ते उत्तरं द्यायला लागले, हे एकदम अनोखं होतं. फार छान रसिका, तू वाटलीस की जिचा इतकी भोळसट आहेस की आत्ताच संसाराचं वाटोळं झालं हे लक्षात आलं. इतके दिवस बरं चाललं होतं. व्हेरी नाईस. आणि पृथ्वी, खूप छान. मला असं वाटतं तुझ्यासाठी एक टिप आहे की आयुष्यातले कुठलेही प्रश्न सोडवायचे असतील तर आरशासमोर उभा राहा, तुला पृथ्वी प्रताप नक्की भेटेल. येस, यांना नक्कीच भेटेल. मस्त मज्जा आली. येस, खूप मजा आली. थँक्यू टीम. थँक्यू. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीची हॅट्रिक.